नंतर वर्ग 6ची विद्यार्थिनी कुमारी हिंदवी वाघ हे आपले विचार व्यक्त करेल अशी मी तिला विनंती करते. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव हिंदवी अतुल वाघ. मी इयत्ता 6वी ईची विद्यार्थिनी. आज 10 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख यांचे स्मृतिदिन. सर्वप्रथम मी त्यांच्या फोटोला विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते. छत्रांचे सांश आपण जीवने राबविली होती, छत्रांचे सांश आपण जीवने राबविली होती. आला असा झेप घेऊनी तू अशा आवाकाशी, तू अशा आवाकाशी. कर्णात माता कन्या थोडसे पुन्हा दगडले, कर्णात माता कन्या थोडसे पुन्हा दगडले. स्वराज्यातील लोकांनी तुझे पहिले वर्तन केले, तुझे पहिले वर्तन केले. पूर्ण राज्याला शोभावं इतकं त्यांचं कार्य विशाल आणि लोककल्याणकारी होतं. डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख यांची उदयदिव्यांश म्हणजे कर्तृत्वाचा भव्य आणि दिव्य साक्षात्कारच होतं. त्याकाळी त्यांचा बाणा होता. जनतेची तेव्हा त्यांची एकच जीव होती. रंजल्या गांजल्यांच्या सेवेला त्यांनी आपला धर्म मानला व ही सेवा त्यांच्या दृष्टीस राहिली. त्यांनी बहुजन समाजाला अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाश करण्यात भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच बहुजनांनी त्यांना शिक्षण महर्षी अशी बहुमानस पदवी अर्पण केलेली आहे. म्हणून म्हणतात ना, बहुजन बोडे जीव टाकले होते अंधाराने, बहुजन बोडे जीव टाकले होते अंधाराने. घरी मोळी उभी राहिली तुझ्याच्या आधाराने, दिले मृतांना संजीवन तू केल्या दूर निराशा, दिले मृत गेल्या तव किरणांच्या रेषा, तमोयुगाला उजळून गेल्या तव किरणांच्या रेषा. तू ज्ञानाचे गाणे वाहू तुझं सूर्याची भाषा. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जीवन म्हणजे सामान्य जनतेला उदाहरण देणारी एक